झी मराठीवरील अमोल कोल्हेंची ऐतिहासिक स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच झी मराठी वाहिनीने याचा एक प्रोमो शेअर केलाय. अमोल कोल्हेंबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका येत्या 14 जूनला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या 5 महिन्यातच ही मालिका बंद होणार असल्याने अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. तसंच मालिका संपतीये पण गोष्ट सुरूच राहणार असंही त्यांनी प्रेक्षकांना सांगितलं. मालिका अवघ्या 152 भागांमध्ये संपते हे दुर्दैव आहे, पण ही गोष्ट थांबणार नाही. एका वेगळ्या मंचावर प्रेक्षकांना ही गोष्ट पुन्हा पाहायला मिळेल असं डॉक्टर अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं. स्टार प्रवाहावरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद होत असतानाच दुसरीकडे अमोल कोल्हेंची झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही ऐतिहासिक मालिका पुनर्प्रसारित केली जाणार आहे. झी मराठी वाहिनीने याबाबत एक प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे. झी मराठीवर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2020 अशी जवळपास 2.5 वर्ष रात्री 9 वाजताच्या प्राईम टाइमला ही मालिका सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळत होती आणि या मालिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पण आता हीच ऐतिहासिक मालिका झी मराठीवर येत्या 8 जून पासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांनी या निर्णयावर आनंद सुद्धा व्यक्त केलाय. तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पुन्हा पाहण्यासाठी किती एक्साइटेड आहात कॉमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.